Hello dear students, I welcome you all. Today we are going to learn a poem by Edgar Guest, an American poet. The title of the poem is Have You Earned Your Tomorrow? This is an inspirational poem. In this poem, the speaker is asking the reader whether they have done anything to improve the life of other human beings or not. विद्यार्थी मित्रांनो, आज जी कविता आपण शिकणार आहोत त्या कवितेचं शीर्षक आहे हॅव यू अर्न्ड युअर टुमॉरो. या कवितेमध्ये कवी आपल्याला विचारतो की इतरांचं जीवन सुधारण्यासाठी आपण काही केलं आहे का. इफ यू वॉन्ट टू मेक युअर फ्युचर बेटर, इफ यू वॉन्ट टू लिव्ह हॅपीली इन फ्युचर, you should try to do something for others, whether the person is known to you or not. You should try to help someone. You should try to do something for others to make your life happy or make your future better. जर आपल्याला आपलं भविष्य चांगलं बनवायचं असेल, जर आपल्याला आनंदी राहायचं असेल, तर आपण इतर व्यक्तींसाठी काहीतरी केलं पाहिजे. मग तो आपल्या परिचयाचा व्यक्ती असो किंवा अनोळखी व्यक्ती असो. जर आपण इतरांसाठी काही केलं तर निश्चितपणे आपलं जीवन हे आनंदी होऊ शकतं. ॲज फार ॲज द टायटल ऑफ दिस पोएम इज कन्सर्न, द पोएट वॉन्ट्स टू से दॅट इफ यू डू समथिंग फॉर अदर्स यू कॅन अर्न युअर टुमॉरो. दॅट इज यू कॅन मेक युअर फ्युचर हॅपी. कवीला या कवितेतून असं सांगायचं आहे की आपल्याला जर आपलं जीवन आनंदी बनवायचं असेल तर आपण इतरांसाठी काहीतरी केलं पाहिजे, जेणेकरून आपला येणारा उद्या किंवा भविष्य हे आनंददायी असेल. इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. आपलं भविष्य चांगलं असेल किंवा नाही हे आपल्या स्वभावावर, आपल्या वर्तनावर, आपल्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. देअरफॉर वन शुड कन्सिडर वन्स ॲक्शन्स अँड डीड्स केअरफुली. त्यामुळे आपल्या ज्या कृती आहेत, आपलं जे कार्य आहे ते अतिशय काळजीपूर्वक आपण केलं पाहिजे. अँड प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर. आणि आपण चांगल्या भविष्यासाठी आपला उद्या चांगला गेला पाहिजे यासाठी आपण योजनाबद्ध जीवन जगलं पाहिजे किंवा चांगलं वर्तन आपलं असलं पाहिजे. दिस पोएम कन्सिस्ट ऑफ 4 स्टॅन्झाज. ईच स्टॅन्झा कन्सिस्ट ऑफ 4 लाईन्स. इट इज कॉल्ड क्वार्ट्रेन. या कवितेमध्ये एकूण 4 स्टॅन्झाज आहेत. प्रत्येक स्टॅन्झामध्ये 4 ओळी असल्याचं आपल्याला दिसून येतं. याला क्वार्ट्रेन असं म्हणतात. नाऊ लेट अस स्टार्ट द पोएम हॅव यू अर्न्ड युअर टुमॉरो. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे? डज एनीवन रिमेंबर्स दॅट यू स्पोक टू हिम टुडे? This day is almost over, and its toiling time is through. Is there anyone to utter now a kindly word of you? In the first stanza, the poet asks some questions to the reader. He says, is anybody happier because of यू पास्ट हिज वे? कवी आपल्याला या ओळीमध्ये प्रश्न विचारतो की आज तुमच्यामुळे कुणी आनंदी झालेला आहे का? म्हणजे आज एखाद्या व्यक्तीला तुम्ही भेटलात,
त्यामुळे तो आनंदी झाला का? डज एनीवन रिमेंबर्स दॅट यू स्पोक टू हिम टुडे? किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही बोलल्याबद्दल, त्याच्याशी संवाद साधल्याबद्दल तो आनंदी झाला का? दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. म्हणजे आता दिवस संपलेला आहे. अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. आणि दिवसभर कष्ट करून आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. इज देअर एनीवन टू अटर नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू? आणि दिवसभरामध्ये तुमच्याबद्दल कुणीतरी धन्यवाद मानला आहे का? तुमच्या वागण्याबद्दल कुणाला तरी चांगलं वाटलं आहे का? डिड यू गिव्ह अ चीअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग? आज तुम्ही आनंदाने कुणाला भेटलात का? द पोएट ही आस्क्स वेदर यू गिव्ह अ चीअरफुल ग्रीटिंग. When we meet our friends, when we greet our friends, we become happy. But while greeting, if you don't show happiness, cheerfulness, he feels that you are not happy because of your friends' meeting. Or the poet, he says that did you give a cheerful greeting to the friend who came along? तुम्ही आज मित्राला आनंदाने भेटलात का? Or a churlish sort of howdy and then vanish in the throng? का तुम्ही उद्धटपणे वागलात? घाईघाईमध्ये आपल्या मित्राला न बोलताच तुम्ही निघून गेलात? Were you selfish, pure and simple as you rushed along the way? म्हणजे आपल्या मित्राला तुम्ही भेटताना तुम्ही स्वार्थीपणे वागलात का? का तुम्ही साधेपणाने वागलात? Or is someone mighty grateful for a deed you did today? किंवा एखादा व्यक्ती तुमच्या कृत्यामुळे, तुमच्या वागण्यामुळे तुम्हाला त्यांनी धन्यवाद दिले किंवा तो कृतज्ञ राहिला. कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लीपिंग फास्ट? दिवस जे खूप वेगाने निघून जात आहे तेव्हा रात्री आपण स्वतःला असं विचारू शकतो का, दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ट? म्हणजे आपल्याला भेटलेल्या एका तरी व्यक्तीला आपण मदत केली का? इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डिड ऑर सेड? आपल्या कृतीमुळे किंवा आपल्या बोलण्यामुळे एक तरी व्यक्तीचं मन, एक तरी व्यक्ती आनंदी झाला का? डज अ मॅन whose hopes were fading now with courage took ahead? किंवा एखादा व्यक्ती जो आशा गमावून बसलेला होता, अशा एखाद्या व्यक्तीला तुमच्यामुळे धैर्य प्राप्त झालं का? डिड यू वेस्ट द डे? तुम्ही दिवस गमावला का? वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंट? म्हणजे तुमचा दिवस चांगला होता का निराशाजनक होता, असं कवी आपल्याला विचारतो. डिड यू लीव अ ट्रेल ऑफ काइंडनेस ऑर अ स्केअर ऑफ डिस्कंटेंट? आपल्या वागण्यामुळे, आपल्या बोलल्यामुळे इतरांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल कृतज्ञता निर्माण झाली का? किंवा तुम्ही इतरांना दया दाखवली का? का तुमच्या वागण्यामुळे इतर लोक असमाधानी राहिले, दुःखी झाले? ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वूड से? आणि आपण ज्यावेळेस रात्री झोपी जाऊ त्यावेळेस ईश्वर आपल्याला विचारेल असं तुम्हाला वाटतं का? यू हॅव अर्न्ड वन मोर टुमॉरो, की आपण
आणखीन एक उद्या कमावलेला आहे, आणखीन एक दिवस आपण कमावलेला आहे असं ईश्वर आपल्याला म्हणेल असं तुम्हाला वाटतं का? बाय द वर्क यू डिड टुडे, आपण आज जे काम केलं त्यामुळे आपण उद्याचा दिवस कमावलेला आहे असं ईश्वर आपल्याला म्हणेल का? ज्यावेळेस आपण रात्री शांतपणे झोपलेले असू त्यावेळेस असा विचार आपल्या मनामध्ये येईल का असं कवी आपल्याला विचारतो. इन दिस वे द पोएट हॅज ट्राईड टू इन्स्पायर अस टू बी काइंड, टू हेल्प अदर्स, टू बी कोऑपरेटिव्ह, and he wants to suggest, he wants to advise us to behave in good manners with others, as in one of the previous lessons on saying please also the writer tells us the importance of politeness. In the same way, this poem also deals with the same kind of theme, that we should be cooperative, we should be kind to others. यापूर्वी आपण ऑन सेईंग प्लीज या पाठामध्ये ज्याप्रमाणे लेखकाने आपल्याला सांगितलं होतं की आपण इतरांशी सभ्यपणे वागलं पाहिजे, त्याचप्रमाणे या कवितेमध्ये देखील कवी आपल्याला सांगतो की आपण इतरांना सहकार्य केलं पाहिजे, त्यांच्यावर दया दाखवली पाहिजे, जेणेकरून आपलं भविष्य आनंदी होईल. हियर द पोएम कम्स टू एन एंड. आफ्टर रीडिंग दिस पोएम वी ऑल्सो लर्न टू बिहेव in good manner with others. We learn to help others and we change our behavior, as the meaning of education is change in behavior. कारण शिक्षणाचा अर्थच असा आहे, वर्तनातील बदल म्हणजे शिक्षण. When we learn a poem, a story or any form of literature, some kind of change occur in our mind, in our behavior. So I hope you also will make some changes in your behavior while dealing with others, while greeting with others. You will also learn to help others, and definitely if you help others, if you see happiness on the face of others, you will earn your tomorrow. निश्चितपणे जर आपण दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहिला, दुसऱ्यांना मदत केली, तर निश्चितपणे आपल्या उद्याचा दिवस किंवा आपलं भविष्य हे आनंददायी आणि चांगलं असणार आहे. आय होप यू माइट हॅव अंडरस्टूड दिस पोएम वेल. वी शॅल कंटिन्यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, हॅव अ नाईस डे. थँक यू फॉर वॉचिंग.